नमस्कार. आज आपण 23 डिसेंबर 2025च्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये काय खास आहे ते पाहणार आहोत. वरवर पाहिलं तर राजकारण, आंतरराष्ट्रीय करार, अर्थव्यवस्था नेहमीच्या बातम्या वाटतात. पण या बातम्यांच्या आत डोकावलो ना ते खूप वेगळी गोष्ट समोर येते. अगदी बरोबर. आजच्या बातम्यांमधून भारताची एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आघाड्यांवरची लढाई दिसतीये. एकीकडे आहे अणू, म्हणजे अणुऊर्जा, सिमेंट, स्टील, ही सगळी पारंपरिक अर्थव्यवस्था. आणि दुसरीकडे आहे अल्गोरिथम, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, भविष्यातलं तंत्रज्ञान. भारत या दोन्ही गोष्टींमध्ये एकाच वेळी कसा पुढे जातोय हे आजच्या विश्लेषणात उलगडून बघूया. वा, म्हणजे आज आपण फक्त बातम्या नाही तर त्यामागचा मोठा पट समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया मग राजकीय आखाड्यापासून. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर 2 नमुने अशी टीका केली आहे. हो, आणि ही टीका वरवर जरी वैयक्तिक वाटली ना, तरी त्यामागे एक राजकीय डावपेच आहे. अखिलेश यादव यांनीही लगेच एक्सवर उत्तर दिलंय. काय म्हणाले ते? ते म्हणाले की ही भाजपमधल्या दिल्ली आणि लखनौ लॉबीतल्या वादाची एक प्रकारे कबुलीच आहे. म्हणजे ते या टीकेला पक्षांतर्गत गटबाजीचं लक्षण ठरवत आहेत. राजकारणात प्रत्येक शब्दाला असे अनेक अर्थ असतात. आणि हेच डावपेच आपल्याला तामिळनाडूमध्येही दिसतायत, जिथे काँग्रेस द्रमुकवर जास्त जागांसाठी दबाव टाकतेय. हो, पण तिथे अजून एक तिसरा कोन तयार झालाय. अभिनेता विजय यांचा नवीन पक्ष, तमिळगावत्री कळघम. बरोबर. या पक्षाची लोकप्रियता वाढतीये. त्यामुळे काँग्रेस काय करते तर एकाच वेळी द्रमुकसोबत वाटाघाटी करत आहे आणि दुसरीकडे विजय यांच्या पक्षाकडेही आशेने पाहतेय. ही आघाडीच्या राजकारणाची एक तारेवरची कसरत आहे. राजकारणासोबतच न्यायालयीन घडामोडीही तापलेल्या आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. म्हणजे बेकायदेशीर पैसा कायदेशीर दाखवण्याचा आरोप. अगदी. खालच्या कोर्टाने ईडीच्या केसची दखल घ्यायला नकार दिला होता. आता ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण ईडी इतकी आग्रही का आहे या प्रकरणात? कारण ईडीच्या वकिलांच्या मते जर खालच्या कोर्टाचा निर्णय कायम राहिला तर PMLA नावाचा जो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, तोच कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे ही लढाई फक्त एका केसपुरती नाही तर कायद्याच्या ताकदीचीही आहे. अच्छा, म्हणूनच दिल्ली उच्च न्यायालयाने गांधी परिवाराला नोटीस बजावली आहे. हो, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय पर्यावरणाच्या मुद्द्यावर खूपच आक्रमक दिसतंय. उत्तराखंडमधल्या वनजमिनीवरच्या अतिक्रमणाबद्दल कोर्टाने स्वतःहून कारवाई सुरू केली आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मूक प्रेक्षक असं म्हटले, जी खूप मोठी टीका आहे. कोर्टाने म्हटलंय की तुम्ही वनजमिनींवर अवैध बांधकामं होताना शांत कसे बसू शकता? थेट प्रश्न विचारलाय. हो, आणि तात्काळ बांधकाम थांबवून ती जमीन वन विभागाच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. यातून एक स्पष्ट संदेश जातो की पर्यावरणाचं रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात चालढकल खपवून घेतली जाणार नाही. पर्यावरणाच्याच बाबतीत अरावली पर्वतरांगांबद्दलही सरकारने एक स्पष्टीकरण दिलं आहे. हो, सरकारने स्पष्ट केलंय की अरवलीची नवीन व्याख्या फक्त खाणकामापुरती आहे. तिचा उद्देश बेकायदेशीर खाणकाम रोखणं आहे. काही पर्यावरणवाद्यांना भीती होती की यामुळे अरवलीचं मोठं नुकसान होईल, पण सरकारने आकडेवारी देऊन सांगितलंय की फक्त 0.19% क्षेत्रातच, तेही पूर्ण अभ्यासानंतर परवानगी दिली जाईल. याच राजकीय आणि सामाजिक वातावरणावर आजच्या वर्तमानपत्रात एक व्यंग्यचित्र आहे, जी खूप काही सांगून जातं. अगदी. हे व्यंग्यचित्र 2 घटनांवर आधारित आहे. हरिद्वारमध्ये एका हॉटेलला क्रिसमसचा कार्यक्रम रद्द करावा लागला. आणि केरळमध्ये काही शाळांमध्ये उत्सवांवर बंधनं आली. बरोबर. यावर व्यंग्यचित्रकाराने एक मार्मिक टिप्पणी केली आहे. ज्ञानावर बंदी घाला, मग बाळ येशूला भेटायला कोणी शहाणे पुरुष उरणार नाहीत. हे सध्याच्या काळात वाढणाऱ्या असहिष्णुतेवर एक बोचरं भाष्य आहे. आता देशांतर्गत राजकारणातून थोडं बाहेर पडूया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहूया. भारत आणि न्यूझीलंडमध्ये एक मोठा मुक्त व्यापार करार झालाय. हा खरं तर एक ऐतिहासिक करार आहे. यानुसार न्यूझीलंड भारतात तब्बल 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय वस्तूंना तिथे 0 शुल्क लागणार आहे. 0 शुल्क? म्हणजे आपले आंबे,
द्राक्ष? हो, आपली फळं न्यूझीलंडच्या बाजारात करमुक्त विकली जातील. याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना होईल. पण अशा करारांमध्ये अनेकदा स्थानिक उद्योगांना धोका असतो असं म्हटलं जातं. विशेषतः डेअरीसारख्या क्षेत्राला या करारात तसं काही आहे का? हा खूप चांगला मुद्दा आहे. साधारणपणे न्यूझीलंडसोबतच्या करारात डेअरी उत्पादनांचा मुद्दा संवेदनशील असतोच. पण या करारामध्ये आपल्या व्यावसायिकांना आणि स्टेम म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित. बरोबर, या क्षेत्रातील पदवीधरांना न्यूझीलंडमध्ये काम करणं सोपं होणार आहे. त्यामुळे हा करार केवळ वस्तूंसाठी नाही, तर सेवा आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीलाही प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे एका बाजूला हे सकारात्मक संबंध निर्माण होत आहेत, पण दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाची धग अजूनही कायम आहे. हो, आणि हे युद्ध आता अधिक धोकादायक वळणावर पोचलंय. मॉस्कोमध्ये एका वरिष्ठ रशियन जनरलचा कार बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. याचा अर्थ युद्धाची आग आता रशियाच्या राजधानीपर्यंत पोचलीय. आणि यात एक भारतीय तरुणही अडकला आहे, नाही का? हो, तो रशियन सैन्याकडून लढत होता आणि आता युक्रेनच्या ताब्यात आहे. त्याने भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे. या घटना सांगतात की जागतिक अस्थिरता किती टोकाची आहे. आणि हीच अस्थिरता आपल्या शेजारी देशांमध्येही दिसतीये. बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वी हिंसाचार वाढला आहे. बरोबर, तिथे एका पाठोपाठ एक युवा नेत्यांवर हल्ले होत आहेत. या वाढत्या हिंसाचारामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने नवी दिल्ली आणि त्रिपुरा येथील व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे. याचा थेट परिणाम दोन्ही देशांतील नागरिकांच्या प्रवासावर आणि व्यापारावर होणार. नक्कीच. या सगळ्या जागतिक घडामोडींमध्ये जपानने एक असा निर्णय घेतलाय जो आपल्या अणू या थीमशी थेट जोडला जातो. अगदी 2011च्या फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपानने आपले सगळे अणु ऊर्जा प्रकल्प बंद केले होते. पण आता जवळपास 15 वर्षांनंतर त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या काशिवाजाकी करिवा अणु ऊर्जा प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 15 वर्षानंतर? यामागे नक्कीच मोठं कारण असणार. हो, यामागे मोठं आर्थिक आणि सामरिक कारण आहे. जपानला ऊर्जासाठी आयातीवर अवलंबून राहायचं नाहीये. त्यांना ऊर्जा सुरक्षा हवीये. हा निर्णय जागतिक स्तरावर अणुऊर्जेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतोय याचं उत्तम उदाहरण आहे. एकीकडे जपान अणुऊर्जेकडे वळून आपलं अर्थकारण सुरक्षित करते, तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलही काही सकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. रिझर्व्ह बँकेचा एक नवीन अहवाल आलाय. त्यात काय म्हटलंय? रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक खूप चांगला संकेत दिलाय. त्यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 6.8% थेट 7.3% वाढवला आहे. पण यातली खरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी महागाईचा अंदाज कमी केलाय. थांबा, म्हणजे अर्थव्यवस्था वेगाने वाढेल पण महागाई नियंत्रणात राहील, हे कसं शक्य आहे? बरोबर, यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत गोल्डीलॉक्स परिस्थिती म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्था खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही, अगदी योग्य तापमानावर आहे. हे गुंतवणूकदारांसाठी आणि बाजारासाठी खूप सकारात्मक मानलं जातं. अच्छा. आणि याला दुजोरा मिळतोय कोर सेक्टरच्या आकडेवारीतून. सिमेंट उत्पादन 14.5% आणि स्टील उत्पादन 6.1%नी वाढलंय. याचा सरळ अर्थ आहे की देशात बांधकाम आणि पायाभूत सुविधांची कामं जोरात सुरू आहेत. हे तर खूप चांगलं चित्र झालं. पण याच वृत्तपत्रात बातमी आहे की नवीन वर्षात कार आणि इतर वस्तू महागणार आहेत. मग सामान्य माणसाने या आकड्यांचा अर्थ कसा लावायचा? हाच तर अर्थव्यवस्थेचा विरोधाभास आहे. एका बाजूला देश प्रगती करतोय, पण दुसरीकडे उत्पादन खर्च वाढतोय. तांबे, ॲल्युमिनियम सारखे धातू महाग होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झालाय. त्यामुळे कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे नवीन वर्षात नवी गाडी किंवा फ्रीज घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. हो, तसंच दिसतंय. पण एक दिलासादायक बातमी औषधांबद्दल आहे. ती स्वस्त होऊ शकतात असं म्हटलंय. हो, आणि याचं कारण मोठं रंजक आहे. औषध बनवण्यासाठी जो मुख्य कच्चा माल लागतो त्याला API किंवा ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणतात. आणि आपण यासाठी चीनवर अवलंबून आहोत. अगदी. तर चीनमध्ये सध्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे या APIच्या किमती कोसळल्या आहेत. उदाहरणार्थ पॅरासिटामॉल बनवणाऱ्या APIची किंमत जी पूर्वी 900 रुपये किलो होती, ती आता फक्त 250 रुपये झाली आहे. याचा फायदा भारतीय औषध कंपन्यांना होऊन औषधं स्वस्त होऊ शकतात. कॉर्पोरेट जगातही मोठ्या उलाढाली होताना दिसतायत. श्रीराम फायनान्समध्ये जपानच्या एका मोठ्या बँकेने गुंतवणूक केली आहे. हो, जपानच्या MUFG बँकेने श्रीराम फायनान्समध्ये 20% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण याचा एका सामान्य ग्राहकासाठी किंवा गुंतवणूकदारासाठी नेमका अर्थ काय?
यामुळे कर्ज स्वस्त होतील का? निश्चितच तशी शक्यता आहे. काय आहे ना, जेव्हा कंपनीलाच कमी दरात निधी मिळतो तेव्हा ती आपल्या ग्राहकांनाही कमी व्याजदरात कर्ज देऊ शकते. त्यामुळे भविष्यात श्रीराम फायनान्सकडून मिळणारी वाहन कर्ज किंवा इतर कर्ज थोडी स्वस्त होऊ शकतात. आणि पारंपरिक उद्योगांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ऊर्जा क्षेत्र. जपानच्या निर्णयानंतर आता भारतातही अणुऊर्जा क्षेत्रात खासगी कंपन्यांना प्रवेश देण्यावर चर्चा सुरू झाली आहे. अगदी. आणि हाच आपल्या अणुथीमचा दुसरा महत्वाचा भाग आहे. अणुऊर्जा विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर अरुण कुमार नायक यांनी स्पष्टपणे म्हटलंय की भारताला 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जेचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर खासगी कंपन्यांचा सहभाग ही निवड नाही तर गरज आहे. पण अणुऊर्जा म्हणजे खूप संवेदनशील विषय. यात खासगी कंपन्या आल्या तर सुरक्षेचं काय? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. पण डॉक्टर नायक यांनी याचं उत्तर दिलंय. ते म्हणतात की सरकार एकट्याने इतके मोठे आणि महागडे अणुऊर्जा प्रकल्प उभे करू शकत नाही. जसं आपण विमानतळ किंवा रस्ते बनवण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेतो तसाच काहीसा प्रकार आता अणुऊर्जेतही करावा लागेल. पण नियंत्रण कोणाकडे राहील? अणुइंधन, सुरक्षा आणि संरक्षण यावरचं नियंत्रण पूर्णपणे सरकारकडेच राहील. खासगी कंपन्या फक्त प्रकल्प उभारणी आणि वीज निर्मितीचं काम करतील. तर ही झाली अणूची बाजू. आता वळूया अल्गोरिथमकडे. तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सच्या जगात भारतीय संस्थापक कमाल करतायत असं दिसतंय. हो, आणि ही पोचपावती जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टार्टअप ॲक्सेलरेटर वाय कॉम्बिनेटरकडून आली आहे. वायसीला स्टार्टअपचं हार्वर्ड समजलं जातं. त्यांचे भागीदार अंकित गुप्ता म्हणतात की भारतीय संस्थापकांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि ते आता जागतिक स्तरावर स्पर्धा करत आहेत. म्हणजे AI फक्त एक टेक्नॉलॉजी नाही तर एक मोठी संधी आहे. भारतात याचा वापर कसा होतोय? भारतात याचा वापर दोन्ही बाजूंनी होतोय. एकीकडे कर विभाग कर चुकवेगिरी शोधण्यासाठी AIचा वापर करत आहे, तर दुसरीकडे कंपन्या स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचे AI टूल्स तयार करत आहेत. ही एक प्रकारची AI विरुद्ध AI अशी लढाईच सुरू झाली आहे. पण या AI क्रांतीसाठी प्रचंड प्रमाणात डेटा आणि ऊर्जा लागेल नाही का? नेमका हाच मुद्दा आहे. सरकारने आता डेटा सेंटर्ससाठी AI रेडी सर्टिफिकेशन आणण्याचं ठरवलंय. कारण एका AI डेटा सेंटरला पारंपरिक डेटा सेंटरपेक्षा 5 पट जास्त वीज आणि 10 पट जास्त पाणी लागतं. बापरे. हो, त्यामुळे जर आपल्याला अल्गोरिदमच्या जगात पुढे जायचं असेल तर अणु किंवा ऊर्जेच्या क्षेत्रातही सक्षम व्हावं लागेल. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मला वाटलं होतं की आपण सेमीकंडक्टरमध्ये चीनच्या खूप मागे आहोत. पण टाटा जपानच्या कंपनीसोबत भागीदारी करत आहे. म्हणजे आपण ही दरी भरून काढण्याच्या स्थितीत आलो आहोत का? नक्कीच. ही एक खूप मोठी झेप आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने जपानच्या ROHM कंपनीसोबत सेमीकंडक्टर निर्मितीसाठी भागीदारी केली आहे. चिप बनवणं हे खूप गुंतागुंतीचं काम आहे, पण त्याची सुरुवात जुळणी आणि चाचणीपासून होते. टाटा आता भारतात ROHMच्या ऑटोमोटिव्ह ग्रेड सेमीकंडक्टर्सची जुळणी आणि चाचणी करेल. आणि प्रिंटेड सर्किट बोर्डबद्दलही काहीतरी आहे ना? हो, भारतात प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजे PCBची निर्मिती ही 45% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. PCB आणि सेमीकंडक्टर हे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा आत्मा आणि शरीर असतात. त्यामुळे आपण आता फक्त सॉफ्टवेअर नाही तर हार्डवेअरमध्येही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकत आहोत. तर आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली. देशात राजकीय डावपेच सुरू आहेत, जागतिक संबंध बदलत आहेत, पण या सगळ्याच्या पलीकडे भारत 2 मोठ्या आघाड्यांवर आपलं भविष्य घडवतोय. बरोबर. एकीकडे अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना आणून ऊर्जा सुरक्षा साधण्याचा प्रयत्न आहे, जी अणूची अर्थव्यवस्था आहे. तर दुसरीकडे AI, स्टार्टअप्स आणि चिप निर्मितीमध्ये जागतिक पातळीवर स्पर्धा करण्याची तयारी सुरू आहे, जी अल्गोरिथमची अर्थव्यवस्था आहे. आणि मला वाटतं हाच आजचा सर्वात मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. भारत आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी अणू आणि अल्गोरिथम या 2 भिन्न पण तितक्याच महत्त्वाच्या सीमांवर कसा समतोल साधणार आहे, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. पुढच्या विश्लेषणात भेटूया.